तर सध्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेचे संदेश पारकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत का असा सवाल केला जातोय। संदेश पारकरांनी उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। संदेश पारकर कणकवलीचे नवनियुक्त नगराध्यक्ष आहेत। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या निवडणूक प्रभारींची नेमणूक, मुंबईची जबाबदारी रोहित पवार तर पुण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर, तर पिंपरी चिंचवडची जबाबदारी रोहित पवार आणि अमोल कोल्हेंवर। मुंबई पालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, मोहम्मद अझरुद्दीन यांच्यासह रमेश चेन्निथला, वर्षा गायकवाड, हर्षवर्धन सकपाळ यांचा समावेश। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोवियामध्ये घेण्यास काँग्रेसचा विरोध, जातीयवादी पक्षांसोबत महाविकास आघाडीने जाऊ नये, काँग्रेसचे नेते मोहन जोशींकडून भूमिका स्पष्ट। तिकीट न मिळाल्यास नाराज होऊ नका, देशाला वाचवण्यासाठी आपल्याला लढावं लागेल, धुळ्यातील मेळाव्यात हर्षवर्धन सकपाळ यांचं वक्तव्य। तर एक मिशीवाला गेला आणि एक मिशीवाला आला, मिशांना पीळ देत हर्षवर्धन सकपाळांची कुणाल पाटलांवर टीका। हिंदूंनी किमान 3 ते 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत, हिंदुस्थानाला पाकिस्तान बनवण्याचा काहींचा विचार, नवनीत राणांचं वक्तव्य। मुंबई भाजपाकडून उद्धव ठाकरेंना धक्का, घाटकोपर पश्चिमचे संजय भालेराव आणि माजी नगरसेविका अर्चना संजय भालेराव यांचा ठाकरे गटाला रामराम, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नेतृत्वात केला प्रवेश। पुण्यामध्ये 2 माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला रामराम, माजी मंत्री शशिकांत सुतारांचे पुत्र पृथ्वीराज सुतार आणि माजी नगरसेवक संजय भोसले यांचा भाजपामध्ये प्रवेश, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश, दोन्हीही नेते पुणे पालिकेतील माजी गटनेते। राज्यभरातील विजयी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे। शक्ती प्रदर्शन जे आहे ते शिंदेंकडून आज करण्यात आलं आहे। तर मनपा निवडणुकांसंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या पाहूयात। ऐन निवडणुकांच्या काळामध्ये काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी नगरसेवक राहुल देवेंचा राजीनामा पाहायला मिळतोय। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची मुभा दिली जात नसल्यानं नाराज आहेत भाजपा किंवा शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाण्याची कार्यकर्त्यांची इच्छा आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोलापूर महानगरपालिका प्रभारीपदी धैर्यशील मोहिते पाटलांची नियुक्ती करण्यात आली। जिल्ह्यात नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यात प्रमुख भूमिका बजावल्यानं पक्षानं जबाबदारी सोपवली। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी उमेदवारीवरून नाराज आहेत। महानगरपालिका निवडणुकीत निष्ठावंतांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात येते। कोथरूडमधील पदाधिकाऱ्यांची एकत्र येत घोषणाबाजी पाहायला मिळते। पुण्यातील पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटेंचा भाजपामध्ये प्रवेश, मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न झाला। पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलास कदम यांचा राजीनामा, शहराध्यक्षपदाचा राजीनामा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याकडे सुपूर्द। सोलापुरात काँग्रेस भवनमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी, खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरेट यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती, काँग्रेसकडे जवळपास 250 इच्छुकांचे अर्ज दाखल। सोलापूर महापालिकेसाठी तृतीयपंथीयकडून देखील उमेदवारीची मागणी करण्यात आली। अबोली उर्फ रामचंद्र मंजिली यांच्याकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे उमेदवारीची इच्छा जी आहे ती त्यांनी व्यक्त केली। परभणी महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसेची एंट्री झाली। मनसेकडून 40 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यात। परभणीत पूर्ण ताकदीनिशी लढणार मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं। या सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील आपलं नाव नाही, ईश्वरपुरामध्ये जयंत पाटलांच्या डायलॉगबाजीचे लागले बॅनर। नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पॅनलनं 23 जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर बॅनरद्वारे फटकेबाजी। आता वयात मोठ्या राजकीय बातम्या। महाराष्ट्रात निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेतली नाही, भारतात लोकशाहीवर हल्ला, जर्मनीतील बर्लिनमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा आरोप। सुधीर मुनगंटीवार खडसेंच्या मार्गावर चाललेत का, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा सवाल। फडणवीसांवरती मुनगंटीवारांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवणं गरजेचं, आशिष देशमुखांचा टोला। बाहेरून आलेले लोक पक्ष चालवतात ही मुनगंटीवार यांची वेदना, सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। सुधीर मुनगंटीवारांची शक्ती येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत वाढवू, मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य।
शहाजी बापूंनी सगळ्यांना आडवं करून टाकलं. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या सत्कारावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टोलेबाजी तर जनताने दिया उभा टाको जमाल गोटा म्हणत ठाकरे गटावर निशाणा. हा रिझल्ट ट्रेलर आहे, बाकी पिक्चर अजून बाकी असल्याचं देखील वक्तव्य. आमदार अनिल पाटील यांनी घेतली अजित पवारांची भेट. अनिल पाटील यांना क्रीडा मंत्रीपद मिळावा असा कार्यकर्त्यांचा आग्रह. त्याच पार्श्वभूमीवर भेट झाल्याची सूत्रांची माहिती. क्रीडा मंत्रीपद मिळावं, परमेश्वराला विनंती करतो, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. चाकण नगर परिषदेचा भोंगळ कारभार. विजयी उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवर वर्ष 2015चा शिक्का असल्यानं प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या दुर्लक्षामुळे प्रकार घडल्याचं समोर. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीसह पीआयवरती कारवाई करा. पत्रासोबत फोन रेकॉर्ड आणि काही पुरावेही जोडले. महिनाभरात हिंदी शिक्का नाही तर पार्क काढून घ्या. भाजपा नगरसेवक रेणू चौधरींची आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीला धमकी. आपण 8 महिन्यांपूर्वी मुद्दा उपस्थित केल्याचा रेणू चौधरींचा दावा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेणू चौधरींकडून स्पष्टीकरण.